नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 7 रांगोळी पाहणार आहोत. आठवड्याच्या 7 म्हणल्या तरी चालतील. अगदी सोप्या, सुंदर आणि सुरेख रांगोळी आहेत. आणि अजून एक म्हणजे 8 मिनिटामध्ये आपण 7 रांगोळी काढणार आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. तर इथे बघा, आपण 3 आणि 1 असा डॉट्स दिलेले आहेत आणि त्यावरती आपण असं प्लसचं साईन काढलेलं आहे. आणि त्या लाईनच्या खालच्या साईडने आणि वरच्या साईडने आपण दोन्ही साईडला अशा एक अजून लाईन मारून घेतल्यात. तर एकूण 3 लाईन आपण दिलेल्या आहेत. आणि मध्यंतरी आपण असे चक्र काढले. चक्र काढताना कधीही पहिल्यांदा एक राऊंड काढायचा आणि नंतर आपल्याला मध्ये चक्र काढायचं आहे. यामुळे आकार आपला एकदम व्यवस्थित आणि गोल येतो. तर त्याच्या आपण चक्र चारी साईडने काढून घेतलेत आणि त्या चक्राच्या साईडला अशा आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत 2-2. अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला आजच्या रांगोळी आवडतील मैत्रिणींनो. तर हे बघा, आपण त्यामध्ये अशा 2-2 लाईनसुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट्स देऊयात. आणि मध्ये सुद्धा आपण एक व्हाईट रांगोळीचा डॉट्स देऊयात. तर इथे बघा, आपली रांगोळी ही पहिली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी सोपी, सुंदर आणि एकदम आकर्षक अशी रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला कोणत्या रांगोळी आवडतील त्या रांगोळी तुम्ही ट्राय करा. येत नसतील तर थोडासा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हालासुद्धा छान छान रांगोळी काढता येतील. तर हे बघा, आपली इथे रांगोळी तयार झालेली आहे. अगदी कमी कलर वापरून, अगदी कमी जागेमध्ये आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या या आपल्या रांगोळी असतात. तर नक्कीच तुम्हाला या रांगोळी रोज पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर इथे बघा, आपण आता दुसरी रांगोळी काढतो. इथे आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेले आहेत आणि 3-3 डॉट्सला आपण जॉईंट करून अशी स्टार इथे तयार केलेली आहे. आणि या स्टारच्या आपल्या दोन्ही लाईनला अजून 2-2 लाईन दिल्यात आणि त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीचे असे 3-3 डॉट्स देऊयात. मध्ये मी लाल रांगोळीचा डॉट्स दिला आहे. तुम्ही कोणत्याही देऊ शकता, हिरवा किंवा पिवळा. पिवळा तर आपण साईडलाच दिलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही दिला तरी चालेल. तर हे बघा, दोन्ही साईडने आपण अशा या पद्धतीच्या पाकळ्या काढूयात आणि त्यामध्ये पांढरा रांगोळी आपण भरूनसुद्धा घेऊयात. अगदी सोप्या रांगोळी आहेत आणि दिसायलाही तेवढ्याच सुंदर आहेत. न काढता येणाऱ्यांनासुद्धा या रांगोळी पाहून अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहेत. याच्यामध्ये काही आपल्याला वेगवेगळे आकार काढायचे नाहीत किंवा खूप कलर भरायचा नाही आहे. अगदी कलरचे डॉट्स देऊन अगदी सुंदर अशी रांगोळीसुद्धा तयार करता येते, छोटीशी पटकन काढता येणारी. तर ही बघा, आपली दुसरीसुद्धा रांगोळी इथे रेडी आहे. तर आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. इथेसुद्धा आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेले आहेत आणि मधल्या डॉट्सला पकडून आपल्याला साईडच्या डॉट्सवरती अशा पद्धतीने पाकळ्या काढायच्या आहेत. 6ही डॉट्सवरती आपण सेम मधल्या डॉट्सला पकडूनच ह्या पाकळ्या आपण जॉईंट करायच्या आहेत. आणि या पाकळीच्या वरती आपल्याला 2-2 अशा लाईन द्यायच्या आहेत या पद्धतीने. तुम्हाला खालून वरच्या साईडने नाही देता आल्या तरी तुम्ही वरून खालच्या साईडला असे डॉट्स देऊन दिल्या तरी सोप्या पद्धतीने जाणार. आणि एक लाईन आपल्याला यावरती अशी काढायची आहे. 2 आपल्याला खाली न्यायच्या आहेत आणि एक आपल्याला अशी वरती काढायची आहे. तर याच पद्धतीने सगळीकडे आपल्याला याच पद्धतीने लाईन ओढून घ्यायच्या आहेत. अगदी सुंदर रांगोळी आहे. काढायला तेवढीच सोपी आहे आणि दिसायला मनमोहकसुद्धा आहे. तर रोज दारामध्ये नवीन रांगोळी काढण्यासाठी आपल्याला काढायच्याच असतात नवनवीन रांगोळी. तर एकच रांगोळी आपण कितीदा काढणार. तर तुम्हाला रोज काढण्यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर अशा रांगोळी मी अपलोड केलेल्या आहेत. नक्कीच व्हिडिओ पहा. त्यातल्या रांगोळी तुम्हाला आवडल्या तर त्यासुद्धा रांगोळी तुम्ही रोज काढण्यासाठी प्रयत्न करा किंवा तुम्हाला येत असतील तर नक्कीच त्या रांगोळी पाहून तुम्हीसुद्धा काढा. तर हे बघा, आपण इथे लाल आणि पिवळा रंग असा दिलेला आहे आणि पिवळ्या रंगाच्या डॉट्सला आपण असं बोटाने प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. तर अगदी सुरेख आणि सोपी रांगोळी ही तयारसुद्धा आहे आपली इथे. तर आपण पुढची चौथी रांगोळी काढूयात. या पद्धतीने मी 2 लाईन दिल्यात आणि त्यावरती पहिल्यांदा असा राऊंड ओढला आहे आणि मध्ये चक्र काढलेलं आहे. तर सेम याच पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला करायचं आहे. तर हे बघा, अगोदर गोल काढल्यामुळे आपला आकार बिघडत नाही, एकदम व्यवस्थित आकार येतो. तुम्ही जर काढत नसाल या पद्धतीने तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हालासुद्धा रांगोळी इजी काढायला येईल. तर हे बघा, एका साईडने आपल्याला अशा 3 लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि एका साईडने आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. तर ही सुद्धा खूप सुंदर आणि गोड रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आवडली तर उद्या ही दारामध्ये सुद्धा काढा. तर या पद्धतीने आपण दोन्ही साईडने लाल रांगोळीचे डॉट्स दिलेले आहेत 2-2 आणि जे आपण 2 लाईनच्या वरती एक लाईन दिलेली आहे तिथे पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. तर ही रांगोळीसुद्धा आपली इथे तयार आहे. अगदी कमी वेळात
अगदी रेखीव अशी रांगोळी म्हणता येईल. तर आजच्या भागामधली मला आवडलेली जास्त रांगोळी हीच आहे. अगदी 1 मिनिटामध्ये काढून होणाऱ्या या रांगोळी आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा रांगोळी या ट्राय करा. आणि मैत्रिणींनो, रांगोळी पाहिल्यानंतर कोणती रांगोळी तुम्हाला जास्त आवडली हे कळवायला विसरू नका. तुम्ही कमेंट केल्यामुळे मला अजून छान वाटतं. अजून आपल्याला चांगल्या रांगोळी काढायचा प्रयत्न करता येतो. कमेंट केल्यामुळे छानसुद्धा वाटतं आणि रांगोळी पाहिल्याचा आनंदसुद्धा होतो. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही रांगोळी पाहिल्यावर कमेंट करा, रांगोळी कशा वाटल्या. तर ही बघा, आपण इथे गुलाबाची कळी आपण काढलेली आहे. इथे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. कुठेच तुम्हाला कोणताच आकार बिघडत नाही. पहिल्यांदा 2 पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्यावरती आपण थोड्या अंतरावरती एक चक्र काढलेलं आहे आणि ते खालच्या साईडला जॉईंट केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला जर फुल येत नसेल काढायला तर या पद्धतीने काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. मी काढलेलं आहे ते. आणि यामध्ये मी हिरवा रंग भरून घेते पानामध्ये आणि त्या कळीमध्ये हलकासा मी गुलाबी रंग भरून घेते. तर या पद्धतीने मी हिरवा आणि गुलाबी रंग भरला आहे आणि खाली शेवटीसुद्धा मी हिरव्या रांगोळीचे असे 2 डॉट्स देते. तर ही सुद्धा आपली रांगोळी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने काढलेली आहे. तर इथे पुढची रांगोळी काढूयात आपण. तर मी अशा 2 लाईन दिल्यात आणि आपल्याला अपोजिट साईडने या पद्धतीचे चक्र काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित नाही आल्यास तुम्ही इयरबड्सच्या सहाय्याने किंवा बोटाने व्यवस्थित आकार देऊन घ्या. हे बघा, मी इथे आकारसुद्धा दिलेला आहे आणि त्या साईडला आपल्याला या पद्धतीच्या पाकळ्या काढायच्या आहेत. आणि इथे मी त्यावरती अशा 3-3 लाईन देऊन घेते. आणि दोन्ही साईडली आपल्याला असे डॉट्स मारून घ्यायचे आहेत 3-3. आणि मेन ज्या लाईन दिल्या होत्या त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात, थोडेसे मोठ्या आकाराचे. आणि जे चक्र काढलेले आहेत त्यावरती सुद्धा आपण 3-3 डॉट्स देऊन प्रेस करूयात. तर ही सुद्धा अगदी युनिक रांगोळी तयार आहे. कशा वाटल्या रांगोळी तुम्हाला नक्कीच कळवा मैत्रिणींनो. तर रोजच्या भागामध्ये आपल्याला मी कमीत कमी 5, 6, 7 आणि 8 या पद्धतीच्या किंवा एवढ्या रांगोळी मी रोज तुम्हाला दाखवत असते. तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच रोजचे व्हिडिओ आपले पाहत जा. मी रात्री 8 ते 9 या वेळामध्ये व्हिडिओ अपलोड करते. आणि रांगोळी जर अजून पाहायची असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर रांगोळी आहेत. नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या, त्यावरची व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा रांगोळी आवडतील. तर मैत्रिणींनो, इथे आपण शेवटची रांगोळी काढतोय. 3 ते 2 असे डॉट्स दिलेत आणि या पद्धतीने आपण त्रिकोण काढून त्यावरती आपण या पद्धतीची डिझाईन काढलेली आहे. तर आजच्या या होत्या रांगोळी. तर कशा वाटल्या नक्कीच कळवा. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.